चिखलदरा पर्यटन महोत्सवाच्या या उद्घाटन समारोहामध्ये मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रवीण पोटेजी, माझे सहकारी गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटीलजी, विभागाचे खासदार सन्माननीय आनंदरावजी अडसूळ, आमदार सन्माननीय प्रभुदास भिलावेकर, आमदार डॉक्टर सुनील देशमुख, डॉक्टर अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आमदार रमेश बुंदिले, आमदार हरिभाऊ पिंपळे, या नगरीचे नगराध्यक्ष आणि ज्यांचा नुकताच सन्मान हागणदारी मुक्त चिखलदरा केल्याबद्दल आम्ही केला ते राजेंद्र सिंग सोमवंशी, श्रीमती वसुधाताई देशमुख, जिल्हाधिकारी गीते, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय विभागीय आयुक्त एमटीडीसीचे श्री सोनी, सिडकोचे श्री केंद्रेकर, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अत्यंत आनंद आहे की चिखलदरा पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली। हा उत्सव बरेच वर्ष डॉक्टर सुनील देशमुख यांनी चालवला, पण त्यानंतर तो बंद पडला आणि मी आपले पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचं अभिनंदन करेन की मागील वर्षीपासून त्यांनी पुन्हा एकदा या महोत्सवाची सुरुवात केली। खरं तर मागील वर्षीच या महोत्सवाच्या निमित्ताने मी यावं असा त्यांचा फार आग्रह होता, पण काही कारणाने मी येऊ शकलो नाही। मात्र यावर्षी त्यांनी मला अतिशय स्पष्टपणे सांगितलं की तारखा ज्या तुम्ही द्याल त्या तारखेला आम्ही महोत्सव घेऊ, पण आधी तुम्ही तारीख द्या, मग आम्ही महोत्सव ठरवतो, कारण चिखलदरा महोत्सवाला तुम्ही आलंच पाहिजे असा आग्रह त्यांनी या निमित्ताने। मला माझे चिखलदऱ्याशी खूप जुनं नातं आहे। माझ्या आजोबांचं घर या ठिकाणी आहे। ते अतिशय लहानपणापासून आहे आणि या निमित्ताने चिखलदरा जाता येईल हे या महोत्सवाच्या प्रतिसाद दिला। मला असं वाटतं की महोत्सव आयोजन करण्याच्या पाठीमागची जी भूमिका होती ती खरोखर आज या ठिकाणी सफल झाली आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकेल, आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आपला चिखलदरा हा या आपल्या सगळ्या विदर्भातलं एकमेव गिरीस्थान आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा निसर्ग या मेळघाटामध्ये आणि चिखलदऱ्यामध्ये आपल्याला लाभला आहे। सुंदर अशा प्रकारची वने आहे, पर्वतराजी आहे, सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे। अतिशय एक एक पॉइंट जो इथला आहे त्याचं आपलं स्वतःचं वैशिष्ट्य आहे। गाविलगड सारखा किल्ला आहे आणि त्या माध्यमातून पर्यटनाकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी चिखलदऱ्यामध्ये मेळघाटमध्ये आपल्याला उपलब्ध आहे। पण दुर्दैवाने ज्या प्रकारे या पर्यटनाचा विकास झाला पाहिजे तो आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये करू शकलो नाही। खरं म्हणजे आपण जर विचार केला तर आज देशामध्ये सगळ्यात जास्त रोजगार देणारा उद्योग कुठला असेल तर तो पर्यटनाचा उद्योग आहे। सगळ्या सामान्य माणसाला रोजगार हा पर्यटनाच्या माध्यमातून येतो। ज्यावेळेस पर्यटक जातात त्यावेळी केवळ हॉटेल व्यवसाय यालाच चांगलं काही मिळतं असं नाही, तर त्या माध्यमातून ते वेगवेगळ्या प्रकारची खरेदी त्या ठिकाणी करतात। त्यामुळे सगळ्या प्रकारच्या व्यवसायाला, धंद्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळत असतं आणि त्यातनं रोजगाराच्या खूप संधी या तयार होत असतात। आणि आपल्याला याची कल्पना आहे की आपण अनेक वेळा भारतामध्ये किती विदेशी पर्यटक येतात याचा हिशोब लावत असतो, पण विदेशी पर्यटकांपेक्षा देखील भारतामध्ये देशी पर्यटक जे आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फिरत असतात। एक साधारण अंदाज असा आहे
की जवळजवळ 100 कोटी देशी पर्यटक हे या भारतामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून पर्यटनाकरता फिरत असतात। आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर पर्यटकांकरता योग्य सोयी उभ्या केल्या, त्यांच्याकरता चांगली कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिली आणि त्यांच्याकरता एक चांगलं उत्तम पर्यटनाचा पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार करून दिलं तर निश्चितपणे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात। आणि म्हणून आपण हा प्रयत्न करतोय की तशाच प्रकारचं एक नेटवर्क या ठिकाणी सगळं उभं राहिलं पाहिजे। मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी सिडकोच्या संदर्भात आराखडा हा प्रलंबित होता आणि सातत्याने मागणी होती की सिडकोचा विकास आराखडा जो आहे तो मंजूर झाला पाहिजे। आज या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतोय की सिडकोचा जो विकास आराखडा अनेक वर्षाचा प्रलंबित होता, कालच त्याला मी मान्यता दिली आहे आणि जवळजवळ याकरता 500 कोटी रुपये हे सिडकोच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि अतिशय चांगलं या ठिकाणच्या पायाभूत व्यवस्था आम्ही करणार आहोत। श्री केंद्रकर या ठिकाणी आहेत, सिडकोचे अधिकारी, ज्यांनी अतिशय उत्तम काम या ठिकाणी सिडकोमध्ये केलेलं आहे। त्यापूर्वी एक अतिशय चांगले अधिकारी म्हणून त्यांचं नाव आहे। ज्यावेळी मी केंद्रेकरांना सांगितलं की चिखलदऱ्याचा सगळा विकास हा तुमच्या भरोश्यावर मला करायचा आहे, त्यांनी माझ्यासमोर पहिली अट टाकली की जर चिखलदऱ्याला मला वेळ द्यायचा असेल तर आता ते औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त देखील आहेत, ते म्हणाले औरंगाबाद महानगरपालिका आयुक्ताच्या पदावरून मला मुक्त करा आणि मला पूर्ण सिडकोमध्ये काम करू द्या, मी निश्चितपणे चिखलदऱ्याचा कायापालट करून दाखवीन। आणि म्हणून त्यांना मी या ठिकाणी आश्वस्त करतो की येत्या 15 दिवसामध्ये आपल्याला मी औरंगाबाद महानगरपालिकेच्या आयुक्त पदातून मुक्त करणार आहे आणि त्यानंतर सिडको आणि सिडकोतही विशेषतः चिखलदऱ्यामध्ये तुमचा जो प्रशासकीय अनुभव आहे आणि तुमचं जे नाव आहे एक अतिशय काम करणारे कर्तव्यदक्ष असं अधिकारी म्हणून, तर तीच आता आम्हाला या ठिकाणी चिखलदऱ्यात करून दाखवा आणि आमच्या विदर्भातलं हे जे एकमेव गिरीस्थान आहे एका निश्चित कालावधीमध्ये इथल्या सगळ्या पायाभूत सुविधा या आपण उभ्या करू शकलो पाहिजे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला इथल्या लोकांना तर दिलासा दिलाच पाहिजे, पण त्याचसोबत जी येणारी मंडळी आहे त्यांच्याकरता इतक्या व्यवस्था या ठिकाणी उभ्या राहिल्या पाहिजेत की एखाद्या व्यक्तीने केवळ विदर्भातल्या नाही महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीने कुठे जायचं असा विचार केला तर आज त्याच्या मनामध्ये महाबळेश्वर येतं, त्याच्या मनामध्ये चिखलदरा आलं पाहिजे। इतकं चांगलं चिखलदरा आम्हाला तयार करायचं आहे। तसंही आजकाल चिखलदऱ्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी तयार करणं सुरू केलं आहे आणि मला असं वाटतं की ती देखील एक ॲडेड अट्रॅक्शन हे चिखलदऱ्याच्या संदर्भात या ठिकाणी आहे। FSIच्या संदर्भात काही मागण्या या ठिकाणी आपण केल्या आहेत। मी नगराध्यक्षांना अशी विनंती करेन की जरूर आपण तुमच्या मागणीमध्ये त्या ठिकाणी लक्ष देऊ। मला पालकमंत्री सुनील भाऊ हे मागे अमरावतीला आलो त्याही वेळेस बोलले होते, फक्त मी आपल्याला एवढीच विनंती करतो, कृपा करून चिखलदऱ्याला कॉन्क्रीटचं जंगल करू नका। आपण बंदी टाकली आहे कारण हळूहळू करत करत ती गिरीस्थानच राहिलेली नाहीत, ती गिरीस्थानं ही कॉन्क्रीटचं जंगल झालेली आहेत। आणि म्हणून 1.5 FSI हा जर आपण या ठिकाणी घेतला तर आपण लक्षात ठेवा की काही दिवसांनी चिखलदऱ्यात कॉन्क्रीटचं जंगल तयार होईल आणि एक पर्यटक देखील या ठिकाणी येणार नाही। पण ही जी मागणी आहे की हा थोडा वाढवला पाहिजे जो काही सिडकोच्या आराखड्यात आहे, मला केंद्रेकरही म्हणाले की तो फार कमी आहे आणि म्हणून आता डेव्हलपमेंट प्लॅन सोबत DCR आपण मंजूर करतोय, त्यावेळी नक्की याचा विचार करून या आठवडा 15 दिवसात ज्यावेळेस आपण DCR त्याचा मान्य करू त्यावेळी त्याचा अवलंब करून योग्य अशा प्रकारचा FSI या ठिकाणी मिळाला पाहिजे। हा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल आणि त्यातनं नागरिकांचंही भलं होईल आणि गिरीस्थानाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण जरूर या निमित्ताने करणार आहोत। आताच आमच्या MTDCच्या बैठकीत आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला। आपण इथे चिखलदऱ्यामध्ये राज हॉलिडेकडे 23 वर्षापासून एक जमीन आपली दिली होती आणि ज्याचा कुठलाही उपयोग हा या ठिकाणी होत नव्हता, त्याच्यावर MSFCचं कर्ज देखील होतं। आता आम्ही ठरवलं की ती MTDCने स्वतः घ्यायची, त्याचं कर्ज वन टाइम सेटलमेंट करून ती सगळी जागा MTDCच्या ताब्यामध्ये आम्ही घेणार आहोत आणि त्या ठिकाणी एक अत्यंत सुसज्ज अशा प्रकारचं पर्यटक निवास ज्याला आपण वेलनेस सेंटर म्हणतो, त्यानंतर एक साहसी क्रीडा संकुल ज्यामध्ये व्हॅली क्रॉसिंग पॅराग्लायडिंगच्या सुविधा असतील अशा प्रकारचं एक साहसी क्रीडा संकुल, गोल्फ मैदान, अशा प्रकारचं संपूर्ण ज्याला टुरिझम विलेज म्हणतो अशा प्रकारचे टुरिझम विलेज
हे एमटीडीसी स्वतः त्या ठिकाणी आपली गुंतवणूक करून तयार करेल आणि त्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक पर्यटकांकरता हे स्थान या ठिकाणी आपण करू। एवढंच नाही तर शेवटी इथला निसर्ग जपला पाहिजे, पण तो निसर्ग जपत असताना आपल्याला नवीन काय करता येईल आणि म्हणून त्या दृष्टीने निसर्गाला न छेडता या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्याकरता केबल कारचा प्रकल्प आपल्याला करता येईल का, त्याचाही फिजिबिलिटी रिपोर्ट आम्ही तयार करतोय आणि निसर्गाशी साधर्म्य साधून निसर्गाला नष्ट न करता जर केबल कार आपल्याला इथे करता आली तर निश्चितपणे एमटीडीसीच्या माध्यमातून या ठिकाणी केबल कार देखील आपण करू की ज्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जे आमचे पर्यटक आहेत ते या ठिकाणी निश्चितपणे येऊ शकतील। यासोबत आपल्या बिलावेकरजींनी काही इथल्या अडचणी मांडल्यात आणि मला कल्पना आहे की गेले अनेक वर्ष मेळघाटाच्या भागामध्ये अनेक दुर्गम भागात 6 तासापेक्षा जास्त या ठिकाणी आपल्याला वीज उपलब्ध होत नाही आणि म्हणूनच आपलं सरकार आल्यानंतर आपण मोठी लाईन टाकायचं काम हातात घेतलं आणि सगळ्यात मोठी ट्रान्समिशन लाईन हे आपण या ठिकाणी टाकतोय आणि एकदा ही ट्रान्समिशन लाईन आल्यानंतर हा आपला प्रॉब्लेम नेहमी करता सॉल्व्ह होईल आणि या मेळघाटामध्ये देखील आपण लोकांना 24 तास वीज देऊ शकू आणि त्या संदर्भातलं काम हे आपण आपल्यालाही त्याची कल्पना आहे की ज्या गतीने आपण करतोय आणि मी दर महिन्यात आढावा बैठक होते त्या बैठकीमध्ये या लाईनचा किती प्रगती झाली याचा आढावा घेत असतो आणि त्या माध्यमातून हे काम निश्चित वेळेत आपण पूर्ण करू आणि त्यानंतर हा जो काही विजेचा प्रॉब्लेम आपल्याला येतोय तो येणार नाही। त्यासोबत कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या संदर्भात देखील आपला प्रयत्न या निमित्ताने सुरू आहे। मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातलं पहिलं स्मार्ट गाव, आपण स्मार्ट शहर तर तयार करतोय, देशात तयार करतोय, पण महाराष्ट्रातलं आणि देशातलं पहिलं स्मार्ट गाव तयार करायचं आपण ठरवलं आणि ते पहिलं स्मार्ट ग्राम आपण अरिसालला तयार करतोय आणि त्या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट सारखी जगातली सगळ्यात मोठी कंपनी यांनी ते काम हातामध्ये घेतलंय आणि त्या माध्यमातून या संपूर्ण गावामध्ये त्या ठिकाणी एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून त्या माध्यमातून स्मार्ट ग्राम तयार करायचं की ज्या माध्यमातून संपूर्ण कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी येईल आणि या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिक्षणाच्या सोयी असतील, आरोग्याच्या सोयी असतील, रोजगाराच्या सोयी असतील, ही प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत आणि संपूर्ण देशामध्ये ज्या गावाकडे लोक येऊन पाहतील अशा प्रकारचं गाव हे अरिसालच्या रूपाने आपण या ठिकाणी तयार करतोय। त्यासोबत ज्याचा आपण उल्लेख केला की आपल्याला मिळालं पाहिजे त्याचा अंतर्भाव आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे केला आहे आणि म्हणून त्याही संदर्भातली कारवाई जी आहे ही कारवाई निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करू आणि त्यासोबत हे देखील मला सांगितलं पाहिजे की आपल्या या सगळ्या मेळघाटाच्या भागातनं आपल्याला माहिती आहे की ही जी अकोला, अकोट, रतलाम आणि पलीकडे मध्य प्रदेशामध्ये जी एक नॅरोगेज रेल्वे लाईन जाते ती ब्रॉडगेज करण्याच्या संदर्भातली मागणी गेले अनेक वर्ष या ठिकाणी चाललेली आहे आणि ती जर झाली तर एक मोठी कनेक्टिव्हिटी ही मेळघाटला मिळेल आणि त्यासोबत अगदी म्हणजे इंदोर पर्यंत सगळी आपली जी कनेक्टिव्हिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला एस्टॅब्लिश करता येईल। तर त्याही संदर्भातला आता सर्वेक्षण आपण सुरू केलेलं आहे आणि निश्चितपणे ती जर ब्रॉडगेज झाली तर आपला हा भाग म्हणजे जसं आपण हायवेनी कनेक्ट करतोय, ज्या हायवेचा आपण उल्लेख केला की आपलं सरकार आल्यानंतर त्या हायवे करता आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला, आता रेल्वे लाईन करता देखील आपण त्या ठिकाणी जर करून देऊ शकलो तर ही कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपला जो काही रोजगार आहे, व्यापार आहे त्याची संधी मिळेल। त्यासोबत आरोग्याच्या सोयी या मोठ्या प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आमचा जो मेळघाटात राहणारा आदिवासी दुर्गम भागात राहणारा बांधव आहे, आमच्या भगिनी आहेत, यांच्यापर्यंत निश्चितपणे हा विकास आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू। आज या निमित्ताने आपल्याकडे एक मागणी सातत्याने आमचे डॉक्टर सुनील देशमुख देखील करतात की हायड्रोचा प्रकल्प या ठिकाणी झाला पाहिजे, तर जरूर मी आपल्याला आश्वस्त करतो की या संदर्भातला जी काही फिजिबिलिटी आहे ती आपण तपासून बघू आणि हा हायड्रो प्रोजेक्ट या ठिकाणी कसा करता येईल त्या संदर्भातला प्रयत्न आपण करू। खरं म्हणजे आज आनंदराव अडसूळ असतील यांनी अनेक गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या, रवी राणांनी मला एक निवेदन दिलंय, सगळ्यांचे जे निवेदन आहेत ते या ठिकाणी विकास कसा झाला पाहिजे या संदर्भातले आहे। मी एकच गोष्ट आश्वस्त करतो की आता एक मुख्यमंत्री आपल्याला असा उपलब्ध आहे की ज्याच्या मनामध्ये अमरावतीबद्दल, अमरावती जिल्ह्याबद्दल, मेळघाटबद्दल, चिखलदऱ्याबद्दल प्रचंड प्रेम आहे। त्यामुळे माझ्या कार्यकाळात तुम्हाला जे जे करून घ्यायचं आहे ते तुम्ही करून घ्या, मी कुठल्याही गोष्टीची कमतरता या ठिकाणी राहू देणार नाही, सगळ्या गोष्टी या आपल्याला मुबलक या ठिकाणी उपलब्ध करून देईल
आणि त्या संदर्भात पालकमंत्र्यांचा पाठपुरावा सातत्याने आहेच आणि मला विश्वास आहे की एक चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी आपण सगळे मिळून उपलब्ध करून देऊ। मी चिखलदरा पर्यटन महोत्सवाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। अनेक चांगले कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। सगळ्या पर्यटकांनी आणि नागरिकांनी या कार्यक्रमाचा मनापासून आस्वाद घ्यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद।